सांगा कसं जगायचं? कण्हत कण्हत की गाणं म्हणत? तुम्हीच ठरवा. डोळे भरून तुमची आठवण कोणीतरी काढतंय ना? डोळे भरून तुमची आठवण कोणीतरी काढतंय ना? ऊन ऊन दोन घास तुमच्यासाठी वाढतंय ना? शाप देत बसायचं की दुवा देत हसायचं? शाप देत बसायचं की दुवा देत हसायचं? तुम्हीच ठरवा कसं जगायचं. काळ्या कुट्ट काळोखात जेव्हा काही दिसत नसतं, तुमच्यासाठी कोणीतरी दिवा घेऊन उभं असतं. काळोखात कुडायचं की प्रकाशात उडायचं? काळोखात कुडायचं की प्रकाशात उडायचं? तुम्हीच ठरवा कसं जगायचं. पायात काटे रुतून बसतात, पायात काटे रुतून बसतात हे अगदी खरं असतं. आणि फुलं फुलून येतात हे काय खरं नसतं? काट्यासारखं सलायचंय की फुलासारखं फुलायचंय? काट्यासारखं सलायचंय की फुलासारखं फुलायचंय? तुम्हीच ठरवा कसं जगायचंय. पेला अर्धा सरला आहे असं सुद्धा म्हणता येतं. पेला अर्धा भरला आहे असं सुद्धा म्हणता येतं. सरला आहे म्हणायचं की भरला आहे म्हणायचं? तुम्हीच ठरवा कसं जगायचंय. सांगा कसं जगायचंय. ही सुंदर कविता लिहिली आहे मंगेश पाडगावकर यांनी. आणि अशाच कविता जर तुम्हाला ऐकायच्या असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा पुढची कोणती कविता तुम्हाला ऐकायला आवडेल. तुम्ही स्वतः लिहिलेली एखादी कविता असेल तर ती मला माझ्या ईमेल आय डीवर पाठवा. ती कविता मी गंध पुस्तकाचा या चॅनलवर प्रकाशित करेल. माझा ईमेल आय डी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतेच आहे. जर ही कविता तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा. धन्यवाद.